अमरावती लोकसभेवरून आजी माजी खासदार आमने सामने, अमरावतीवरचा दावा सोडणार नाही आनंदराव अडसूळ यांचा निर्धार, तर अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला. अजित पवार अमरावतीच्या दौऱ्यावर, पवार आणि आनंदराव अडसूळ यांच्यात चर्चा, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात हालचालींना वेग. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा, मावळसाठी बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची रवींद्र भेगडेंची मागणी, भाजपच्या रवींद्र भेगडेंचा श्रीरंग बारणेंना विरोध. हिंगोलीची जागा शिवसेना लढवणार, फडणवीसांच्या भेटीनंतर हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीनं शिवाजी आढळरावांना आयात करू नये, त्याऐवजी आपल्याला संधी द्यावी अथवा भाजपला जागा सोडून महेश लांडगेंना शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी, भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंकडून अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांकडून अकोला लोकसभेसाठी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा, वर्ध्यातून राजेंद्र साळुंके आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, त्यामुळे आंबेडकर एकला चलोरेची भूमिका घेणार असल्याची चर्चा. वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही, त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. येत्या 2 ते 3 दिवसात प्रकाश आंबेडकरांशी जागावाटपासंदर्भात चर्चा होईल, 6 मार्चपर्यंत जागावाटपाचा तिढाही सुटेल, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. 2024ला परिवर्तन न झाल्यास ही शेवटची निवडणूक असेल आणि हुकुमशाही सुरू होईल, हीच प्रकाश आंबेडकरांची भूमिका, संजय राऊतांचं वक्तव्य. आणि त्यामुळेच हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी वंचितनं महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावं अशी इच्छा असल्याचीही प्रतिक्रिया. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार दयानंद चोरघे संतप्त, दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेऊन चोरघेंनी पटोलेंची तक्रार केल्याच्या बातम्या पसरवल्यानं चोरघे संतप्त. जळगाव लोकसभेमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांना डिपॉझिट वाचवून दाखवावं, मंत्री गुलाबराव पाटील यांचं ठाकरे गटाला आव्हान. लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या अनंत गीतेंचं आपल्याला आव्हान आहे असं मानत नाही, सुनील तटकरेंचा गीतेंवर हल्लाबोल, तर गीते राजकीय कारणास्तव शरद पवारांचे पाय धरत असल्याची तटकरेंची टीका. माझी विचारधारा काँग्रेसची असून काँग्रेस सोडणार नाही, पक्ष बदलाच्या चर्चेला आमदार संजय जगताप यांचा पूर्णविराम. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, 8-9 मार्चपर्यंत वाट बघू, नंतर आंदोलन करू, मनोज जरांगेंचा इशारा. महिला कार्यकर्त्याच्या आडून हल्ल्याचा डाव, मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप. सरकारनं मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं, मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला निवडणुकीमध्ये आडवा करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. सोलापुरातील कोंडी ग्रामस्थांची मराठा आरक्षणासाठी सामूहिक शपथ, फडणवीस भाजपमध्ये असेपर्यंत भाजपला तसंच त्यांच्या सहकारी पक्षाला मतदान न करण्याची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, आरोपी किंचक नवलेला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. चांदीवाला आयोगाकडून आपल्याला क्लीन चिट, मात्र फडणवीसांनी अहवाल दडवला, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. कृपाशंकर सिंग यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंग यांनी सागर बंगल्यावरती जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता, तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळणार, भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला. मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा, वरळीमध्ये सर्वाधिक स्वच्छ हवेची नोंद. पुण्यातील 4,500 घरांसाठी म्हाडाची बुधवारी जाहिरात प्रसिद्ध होणार, यंदाच्या वर्षातील म्हाडाची ही पहिलीच सोडत असेल. आठवड्याभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं आता केवळ अर्ज मागवून नंतर सोडत काढली जाणार. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाषण सुरू असताना लाईट गेले, लाईटचं आणि आपलं जमत नाही, हे आपलं कायमचंच नातं आहे, लाईट गेल्यानंतर गुलाबरावांचं वक्तव्य. वर्धा कळंब लोकल गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद, गावापासून स्थानक दूर असल्यानं रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांची कसरत, पुरेशा शेअरिंग ऑटोही उपलब्ध नसल्यानं रेल्वेला अल्प प्रतिसाद. जयगड किल्ल्याच्या बुरुजासंदर्भात माझानं दाखवलेल्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल, समुद्रामध्ये सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश. बुलढाण्यामध्ये क्षुल्लक कारणावरून हेड कॉन्स्टेबलकडून शेख मतीन या व्यक्तीला मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर तिवारीचं निलंबन, मात्र मारहाण झालेल्या व्यक्तीची हेड कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी. 10वीचा पेपर व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल. यवतमाळच्या पाटणबोरी इथली घटना. श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर पहिल्या 10 मिनिटात मराठीचा पेपर फुटला होता. भंडारा जिल्ह्यामध्ये हातभट्टीवर मोहफुलाची दारू विकणाऱ्या व्यक्तीवरती एमपीडीए अंतर्गत कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एमपीडीए अंतर्गत चौथी कारवाई. पालघरमधील अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई. रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी सामग्री महसूल विभागाकडून नष्ट. नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात बिबट्याचं दर्शन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी. धुळ्यामध्ये पाणी आणि भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेल्या मादी बिबट्याची मान हंड्यात अडकली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून भुलीचं इंजेक्शन देत बिबट्याची सुटका. साक्री तालुक्यातील धुकशेवड गाव शिवारातली घटना. जागतिक श्रवण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पोडवाल यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन. राज्यपाल रमेश बैस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची कार्यक्रमाला उपस्थिती. नागपूरच्या वेगवेगळ्या मंदिरात गजानन महाराज प्रकट दिन साजरा. नागपूरच्या न्यू मनीषानगर भागातील जयदुर्गा सोसायटीमध्ये अभिषेक पूजा, पोथी वाचन आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये रांगोळीतून गजानन महाराज साकारले. रांगोळी साकारण्यासाठी क्षिती रेवस्कर हिला 15 तासांचा कालावधी लागला. पुण्यातील आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर कथ्थक नृत्यावरती आधारित नृत्यचक्र या कार्यक्रमाचं आयोजन. 1200 कथ्थक नृत्यांगनांनी एकाच वेळी सलग 20 मिनिटं नृत्य सादर केलं. अवकाळीमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात शेतीसह फळबागांचं नुकसान. नुकसानग्रस्त भागाची अनिल पाटील यांच्याकडून पाहणी. नुकसानाचा अनिल पाटील यांच्याकडून आढावा. भिवंडीमध्ये संकेत भोसले या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भीमसैनिकांचा कॅन्डल मार्च. घटनेतील फरार आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. भाजपकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर. पहिल्याच यादीमध्ये सेलिब्रिटींची देखील वर्णी. अभिनेत्री हेमा मालिनी, स्मृती इराणी, अभिनेता रवी किशन आणि मनोज तिवारी यांची नावं भाजपच्या यादीत जाहीर. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा. यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये 400 जागा जिंकू, नितीश कुमार यांचा दावा. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळ्यामध्ये अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांचा परफॉर्मन्स. रणवीर सिंग आणि दीपिका पडुकोणनंही ठेका धरला. अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये रणवीर आणि दीपिकाचा दिलखुलास डान्स. दोघांच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. हिमाचल प्रदेशमधल्या कुल्लूच्या रोहतांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी. शिमल्याच्या मंढोलमधील घरांवर बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम. कानपूरमधल्या बन्सीधर तंबाखू उत्पादन कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी. वेगवेगळ्या 5 राज्यातील अनेक कार्यालयांवर छापेमारी. पुढचे 3 ते 4 दिवस छापेमारी सुरू राहण्याचा अंदाज. ब्राझीलमध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा नाव वापरावर बंदी. साओ पॉलो न्यायालयाकडून आदेश. याच नावाची एक स्थानिक कंपनी ब्राझीलमध्ये असल्यामुळे कोर्टाचा निर्णय. गाझा पट्ट्यांमध्ये मानवी दृष्टिकोनातून अमेरिका मदतीसाठी तयार. हवाई मार्गाने मदत सामग्रीचं वाटप करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे लष्कराला आदेश. कुस्तीपटू संगीता फोगट आणि भारतीय क्रिकेटपटू
युजवेंद्र चहल यांचा एक मजेदार व्हिडिओ समोर। कुस्तीपटू संगीता फोगटनं चहलला आपल्या दोन्ही हातांनी वर उचलून फिरवलंय। हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा कसोटी सामना धरमशाला मैदानावर होणार। सामन्यापूर्वी इंग्लंड धरमशालातील कांगारा विमानतळावर दाखल। फ्लिपकार्टकडून भारतामध्ये यूपीआय सेवा लॉन्च। यासाठी फ्लिपकार्टचा ॲक्सिस बँकेसोबत करार। फ्लिपकार्टच्या ग्राहकांना आता शॉपिंग करण्यासाठी थर्ड पार्टी पेमेंट ॲपवरती अवलंबून राहावं लागणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।